नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयांमध्ये आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फक्त 100 रुपयांमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त 100 रुपयात सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 100 रुपयांमध्ये आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या। पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे फक्त 100 रुपयांमध्ये आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या? आणि एकदा आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागल्या तर यामुळे आपल्याला दुप्पट कळ्यापासून दुप्पट फुलं आणि दुप्पट फुलापासून दुप्पट शेंगा, म्हणजे या वर्षी आपल्याला एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही जर आपण हा 100 रुपयांचा उपाय तात्काळ करत असाल तर बघा मित्रांनो, मग हा उपाय कोणता की ज्या उपायामुळे फक्त 100 रुपयांमध्ये आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या? चला जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या कधी लागत असतात तर आपलं सोयाबीनचं पीक हे जेव्हा 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान असते त्या काळामध्ये सोयाबीनच्या पिकाला गर्द कळ्या लागत असतात। आणि कळ्या लागण्यासाठी सोयाबीनच्या पिकाला अत्यंत महत्त्वाचा घटक कोणता पाहिजे तर सोयाबीनच्या पिकाला आवश्यकता असते मित्रांनो फॉस्फरसची। जर 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरस हे या ठिकाणी मिळालं तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणाऱ्या कळ्या दुप्पट लागणार। मग अशा परिस्थितीमध्ये राम भरोसे कारभार केल्यानं जमणार का? नाही। मग आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस असो अथवा नसो, आपल्याला हवेच्या माध्यमातून फॉस्फरस द्यायचं आहे। जर आपण हवेच्या माध्यमातून फॉस्फरस देण्यात यशस्वी झालो तर लक्षात घ्या, या वर्षी आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागल्याशिवाय राहणार नाहीत। मग फॉस्फरस द्यायचं कसं तर यासाठी जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान असते तर फॉस्फरस घटक असणारा जो विद्राव्य खत आहे तो फवारायचा आहे। मग फॉस्फरस असणारा विद्राव्य खत कोणता तर हा आहे 126100। हो मित्रांनो, 126100। याच्यामध्ये नायट्रोजन 12%, फॉस्फरस 61%, पोटॅशियम 0%। आणि जर आपण या ठिकाणी या असणाऱ्या विद्राव्य खताचा स्प्रे 40 ते 60 दिवसात घेतला तर फक्त 48 तासांमध्ये हा जो फॉस्फरसचा कंटेंट आहे तो आपल्या पिकाला मिळणार आणि त्यामुळे पिकाची फॉस्फरसची गरज पूर्ण होऊन आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार मित्रांनो या ठिकाणी दुप्पट कळ्या।
मग प्रश्न उद्भवतो की 40 ते 60 दिवसात जो 1261 डोस आपण देणार याचं प्रमाण किती घ्यायचं. तर लक्षात घ्या, याचं प्रमाण 1 लिटरला 5 ग्रॅम, म्हणजे 15 लिटरचा पंप असेल तर 75 ग्रॅम घ्या, 20 लिटरचा पंप असेल तर 100 ग्रॅम घ्या, आणि 1 किलोचा जो पाऊच असतो तो 1 एकराला बस होतो, तो 100 ते 120 रुपयाला मिळतो. आणि म्हणूनच म्हटलं मित्रांनो की फक्त 100 रुपयांमध्ये आता आपण हा उपाय करून 100% आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागताना पाहू शकतो. मग काय यावर्षी सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घ्यायचंय, काय यावर्षी सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन घ्यायचे? जर घ्यायचं असेल तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण 100 रुपयाचं धाडस दाखवा. फक्त 100 रुपयांमध्ये मित्रांनो आता आपल्या सोयाबीनच्या पिकाला 100% लागणार दुप्पट कळ्या. आणि एकदा दुप्पट कळ्या म्हटलं की दुप्पट फुलं म्हटलं की दुप्पट शेंगा, आणि एकरी 20 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेण्याचा मार्ग होईल मोकळा. आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा की फॉस्फरसमुळे लागलेल्या कळ्या पण गळत नाहीत, फुलं पण गळत नाहीत, म्हणजे जेवढं आपल्याला मिळेल ते परफेक्ट असणारे लक्षात घ्या. मग 100 रुपयाचा खर्च करणार का? जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.